मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे। आपल्या बेधडक संवादामुळे जरांगे नेहमी चर्चेत असतात, मात्र यावेळी जरांगे पाटील वापरत असलेल्या डिफेंडर कारची जोरदार चर्चा आहे। जरांगेंच्या दौऱ्यात नवी कोरी पांढऱ्या रंगाची डिफेंडर पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ही कार एका समाज बांधवानं वापरायला दिल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिली। तर गाडीचे मालक सुभाष भोसले यांनी देखील याला दुजोरा दिलाय। सांगली दौऱ्यामध्ये त्यांनी ही डिफेंडर कार वापरली। सध्या पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे यांचा दौरा सुरू आहे। पुढील आंदोलन तसंच सध्या कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा दौरा मानला जातो। मात्र या दौऱ्यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे ते फिरत असलेल्या डिफेंडर कारची। मात्र ही डिफेंडर कार ही एका समाज बांधवानं वापरायला दिल्याची माहिती त्यांनी दिली आणि खुद्द कार मालकानं देखील याला दुजोरा दिलाय। अरे दानसूर लागते दानसूर लागतो मला कोणी विचारित नाही घंटे माया जातीतले लोक त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना। आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा। हे व्यावसायिकांना उद्योगपतींना सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना। मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना, मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली। आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते, तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या, तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला इचेरी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी। माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा। मी मागील 15 दिवसामध्ये गाडी आणली आणि मनोजदादांचा या दौरा लागला। माझी इच्छा होती की मनोजदादा मराठा समाजासाठी काम करतात, आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी शरीराचे पाक हाल करून घेऊन काम करतात। उपोषण करणं काही सोपी गोष्ट नाही। मग ती दौरा लागल्यानंतर मी त्यांच्या दौऱ्यात 2 दिवस होतो। मी सरकोलीच्या या ठिकाणी त्यांना गाडीत बसण्याची विनंती केली। दादा पहिल्यांदा नकोच म्हटले होते, पण मी विनंती केल्यानंतर दादानी गाडीत बसण्याचे बसले।